नमस्कार शेतकरी मित्र शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 म्हणजेच पोखरा योजना यासाठी 178 कोटी 98 लाख 34 हजार इतका निधी वितरित करण्यामध्ये आलेला आहे आणि शासनाने हा नेमकाच काल 4 तारखेला हा GR काढलेला आहे। 4 नोव्हेंबरचा GR आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वीतेमुळे राज्याच्या इतर जिल्ह्यांमधील गावांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्याची मागणी विचारात घेऊन दिनांक 28 जून 2023 रोजीच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये जागतिक बँक अर्थसहाय्य नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत समाविष्ट असलेल्या छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव या नाशिक या 16 जिल्ह्यासह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण 21 जिल्ह्यांमध्ये अंदाजे 600 कोटी किमतीच्या जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा 2 म्हणजे पोखरा योजनेचा टप्पा 2 राबविण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे। संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णयान्वये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा 2 ची अंमलबजावणी विहित वेळेत व सुरळीत होण्यासाठी तसेच प्रकल्पाचे कार्यालयीन कामकाज सुरळीतपणे सुरू होण्याच्या उद्दिष्टाने प्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापक कक्ष, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना विभाग प्रमुख तसेच नियंत्रण अधिकारी व वित्त विशेषज्ञ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई या आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे। संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये प्रकल्पांच्या टप्पा 2 मध्ये 21 जिल्ह्यातील 7201 गावे समाविष्ट करण्यात आली आहे। इतकी गावे समाविष्ट करण्यात आली असून प्रकल्पाच्या टप्पा 2 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विविध बाबींना मान्यता देण्यात आली आहे। संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा 2 करिता वेळोवेळी निधी उपलब्ध करून देण्याकरिता लेखा शीर्षास मान्यता देण्यात आली आहे। संदर्भ क्रमांक 5 येथील वित्त विभागाच्या शासन परिपत्रकान्वये सन 2025-26 साठी महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 नुसार प्रशासकीय विभागांचे निधी वितरित निश्चित करण्यात आलेले आहे। आर्थिक वर्ष सन 2025-26 करिता प्रकल्पाचा राज्य हिस्सा 30% या लेखा शीर्षकाखाली 105 कोटी 42 लाख 60 हजार व बाह्य हिस्सा 70% लेखा शीर्षकासाठी 245 कोटी 99 लाख 40 हजार अशी एकूण 351 कोटी 42 लाख इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। सन 2025 या आर्थिक वर्षात संदर्भ क्रमांक 6, 7, 8 व 9 येथील अनुक्रमे 7/4/2025 व 24/4/2025 तसेच 5/6/2025 आणि 18/9/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य हिस्सा 30% या लेखा शीर्षकांतर्गत 31 कोटी 86 लाख 85,920 रुपये इतका निधी प्रकल्प संचालक कार्यालयास वितरित करण्यात आला आहे। संदर्भ क्रमांक 10 येथील पत्रान्वये प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांनी केलेल्या विविध निधी वितरणाच्या मागणीच्या अनुषंगाने 178 कोटी 98 लाख 34 हजार इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। याबाबत आता शासन निर्णय झालेला आहे। मित्रांनो, आता या संदर्भामध्ये शासन निर्णय झालेला आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना हे पोखरा योजनाचं चालू होणार आहे आणि सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वीच ही मोठी घोषणा केलेली आहे। संदर्भ शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक या येथे दिलेला आहे। शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षरीकृत करून काढण्यात येत आहे। कार्यालयास भूपेश अरुण कोळी यांनी यावेळी साईन ही केलेली आहे। मित्रांनो, अशा शासनाच्या विविध योजनेच्या माहितीसाठी तसेच पशुसंवर्धन विषयक माहितीसाठी माहिती बॉक्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।